आसावरी हो मम्मी. लाज नाही वाटली तुला लोकांकडनं पैसे मागायला? मम्मी काय बोलतेस तू? एक शब्द बोलू नकोस. मान खाली घातलीस तू माझी. अगं मी आणि तुझे पप्पा तुझं लग्न जमावं म्हणून किती धडपड करतो, कौतुक करतो तुझी. आमची लेक खूप गुणाची आहे, खूप शहाणी आहे, समजूतदार आहे. आणि तू काय केलंस हे? नाही मम्मी, मी कोणाकडून पैसे नाही घेतले. खोटं बोलू नकोस. मम्मी मी खरंच सांगते, मी खरंच असं काही नाही केलं. मम्मी काय करतेस तू? आशुताई बोलली ना तिने काही नाही केलंय म्हणून. कधीतरी खोटं बोललीये का ती? एकदा ऐकून तर घे तिचं. काय ऐकायचं का आम्ही? हा, इतके वर्ष कमावलेली आमची इज्जत घालवली आहे हिनी. हे शिकवलंय का पप्पांनी तुला? त्या नवरी मुलीच्या भावाकडे कशाला पैसे मागितलेस? नाही मम्मी, मी पैसे नाही मागितले त्याच्याकडून. मी ना बाजारात गेले ना मम्मी, मी पर्स विसरले होते. आम्ही पुन्हा येणार होतो पर्स घ्यायला, पण तितक्यात तो तिथे आला आणि तो म्हणाला की मी पैसे देतो, एकच फॅमिली आहोत आपण, चालेल मला, असं सगळं म्हणायला लागला. मी तरी नाही म्हणत होते मम्मी, त्याने जबरदस्ती दिले. खोटं बोलत नाहीयेस ना? मम्मी अगं तू काय आज ओळखतेस का आशुताईला? ती असं का करेल? तुला तरी पटतंय का? तुमच्याकडून कधी तिने काही गोष्ट मागितलीये की त्या मुलीकडच्यांकडून मागेल? आणि तुझा आणि पप्पांचा विचार नाही करणार ती? काय करतेस तू? काही बोलतेस? काय झालं होतं दुकानात? मी तुला बोलले ना. किती झाले? 800 रुपये. हे सामान आहे ना, तुम्ही प्लीज बाजूला ठेवा ना, आम्ही पैसे घेऊन येतो. आहे ना, कशाला टेन्शन घेते? दादा किती झाले? 800 रुपये. आपण फॅमिली आहोत म्हटल्यावर मी मदत करूच शकतो ना. आणि हवं तर तुम्ही मला नंतर द्या पैसे. तू हवं तर मयूरला विचार ना, मयूरला विचार ना. बाळ, मयूर सांग ना, मयूर प्लीज सांग ना बाळ. अगं हो मम्मी, काही खोटं नाही बोलत आहे ग. आम्ही परत घरी सुद्धा येणार होतो, पण तेवढा तो दादा आला आणि म्हणाला की मी देतो पैसे. अगं ताई घेत सुद्धा नव्हती, तरी सुद्धा त्याने दिले. आणि मग मीच म्हणाले की देऊ दे, आपण हॉटेलवर आल्यावर परत करू. पण तो दादा म्हणाला की आता पण एकच फॅमिली होता, मग फॉर्मॅलिटी कशाला? अगं मम्मी ताई खरं बोलते ग, ती खोटं नाही बोलत आहे. काम झालं का? काम झालं? काम झालं? हाय साला, आज खुश तो बहुत होगे तुम, क्योंकि जो काम आपने बोला था उसमें सफल होके आए लाए अपन आए। सर मैं आपने बताया वैसे लपक लपक के अंदर गया, उस रूम में उस लड़की का फोन देखा, उसे खोला, आपका वीडियो देखा, उसे डिलीट किया और 70 मिनट सर, 70 मिनट के अंदर उस रूम से बाहर आके आपके सामने खड़ा हूँ सर। हाँ थँक्यू बोललात सर, म्हणजे मी चांगलं काम केलं सर. सर आता प्रमोशन कन्फर्म ना सर? येस ऑफकोर्स. थँक्यू सर. सर प्रमोशन देणार तुम्ही. सीट. आता तू हां सर. सेक्रेटरीचा पर्सनल सेक्रेटरी. पर्सनल सर, मग पगार वाढणार ना सर? लिफ्ट आली. हा का? सर मी अख्खा फोन हे केलं सर, मी नुसतं परत. ही तर त्या भामट्या मुलींची रूम आहे. जयदादा या मुलींच्या रूमच्या बाहेर काय करतोय? त्या मुलीच्या रूमच्या बाहेर उभा होता, जिच्यामुळे काल एवढा तमाशा झाला. द वन हु क्रिएटेड सीन. आणि जयला जवळजवळ पाया पडायला. रिअली सांगते काय? पण का? आई अगं चल ना, थांबलेत सगळे. कुठे होतास तू? म्हणजे त्या काल काय नाव तिचं? शर्वरी. तिच्या रूम बाहेर होतास का? काय करत होतास? तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं आहे का? तू खरंच होतास का आणि काय करत होतास? काही नाही, माझं वेगळं काहीतरी काम होतं आणि मी तिचं तोंड तरी बघेन का? एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती.
मला जर आधी माहित असतं ना ती साक्षीच्या नवऱ्याची बहीण आहे तर मी हे लग्नच होऊ दिलं नसतं. इतकी इरिटेटिंग आहे ती. मी कशाला तिच्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहीन. आय कम्प्लिटली बाय दॅट. जस्ट स्टे अवे फ्रॉम हर. क्लासलेस गर्ल. ऑफकोर्स. बरं आता चल. हो तू हो मी ओके. एक मिनिट. अर्धवट माहिती घेऊन काय वाटेल ते बोलतेस तू. पुढच्या वेळी पूर्ण माहिती घेऊन खरं खरं काय ते सांगायचं. काश, अरे इथे काय करताय तुम्ही सगळेजण? चल लवकर, तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा ना आपल्याला. गप्पा काय मारत उभे राहिला? काकी सुरू करायची का हळद? रेडी आहेत ना सगळे? अरे हो, मी तेच तर सांगते ना. तिथे सगळे वाट बघतायत, सगळे आलेत, तुम्हीच राहिलात. चला. सगळे आलेत? आसावरी आली? म्हणजे मोठी बहीण आहे ना तुझी. आणि आता करवली तर लागणारच ना. करवली रेडी झाली का कसे सगळे ऑटोमॅटिकली रेडी होतात, हो की नाही काकी? काकी तुम्हीच म्हणाला होतात ना की सगळे असल्याशिवाय लग्नाच्या विधी पूर्ण होणार नाहीत, हो की नाही काकी? हुशार आहेस हा. अरे नाही पण खरंच आहे, त्या सगळ्या जणींना मला इतक्या क्लोज आहेत, तुला सांगते. जसे आकाश आणि समायरा आहेत ना, तशाच त्या चौघी आहेत माझ्यासाठी. ते बोलत काय थांबलो आपण? चला लवकर, तिथे उशीर होतोय. पटकन या. हा? चला चला लवकर चला. चला गौतम काकी. गौतम बरीच काळजी आहे रे तुला. मी म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त काळजी तू त्या फॅमिलीची करतोय. नको टेन्शन घेऊ, येतील त्या आल्याशिवाय हळद सुरू होणार नाही. अरे काय तू पण चल.